हॅलो फ्रेंड, मी ओम गावंडे. आज आपण स्क्वेअर शिकणार आहे. स्क्वेअर कशावर आहे, त्या स्ट्रक्चर पॅटर्नवर. ठीक आहे. तर पहा, आता हा तिसरा व्हिडिओ आहे माझा. आता हा 123चाच आहे. स्क्वेअर क्यूब करायचा, आपले स्क्वेअर करायचा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. ठीक आहे. हे समजायसाठी आहे, स्ट्रक्चरची गरज नाही तशी तुम्हाला, फक्त हे समजायसाठी आहे. हे पॅटर्न समजण्याकरिता. ठीक आहे. हे पहा, 2, 4, 6, हे 4 हो गया. हा एक गॅप सोडल्यावर हा एक असे स्ट्रक्चर तयार होईल. ठीक आहे. म्हणजे हा आता ठीक आहे. आता हे स्ट्रक्चर तयार झालं. हे स्ट्रक्चरची गरज नाही तशी, आणि हे स्ट्रक्चर तयार झालं. आता पण ती सोपी होते. तिथं 12चा वर्ग करा, मग आता इकडे 87 आला तर किती मोठा क्यूब होईल तो, किती मोठा स्क्वेअर होईल तो. तर पाहता येईल. आता 1, 2, 3 सोपं एक्झाम्पल घेतलं मी, जेणेकरून आपण पटकन आणि सहज समजू शकतो. आता पहा, इथं सगळ्यात पहिले काय करायचं. सगळ्यात पहिले आहे हा स्क्वेअर, याचा 3चा स्क्वेअर. सगळ्यात पहिले याचा स्क्वेअर 3, 3, 9, 09. ठीक आहे. नंतर मग दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर याचा, हे 2 दिसते. आता या 2चा स्क्वेअर एक. नंतर हा तिसऱ्या याचा स्क्वेअर, हा झाला 01. ओके. पाहून घ्या. आता याचा स्क्वेअर इथे लिहिला, याचा स्क्वेअर इथे लिहिला, 2चा स्क्वेअर इथे लिहिला, आणि 1चा स्क्वेअर इथे लिहिला. ओके. इथपर्यंत समजलं असेल. यू कॅन अंडरस्टँड मी नाऊ. आता पहा, हा अंक झाकला, हाईड करायचा. हाईड केल्यानंतर हे जे नंबर दिसतात, ठीक आहे. याचा काय करायचं, प्रोडक्ट करायचा. 3, 3, 3 दुणे 6, 06 आणि 06. 2 टाइम्स लिहायचा. स्क्वेअर करायचा ना आपल्याला. ठीक आहे. आता पहा, आता इकडचा झाकायचा. इकडचा झाकला तर काय दिसते आपल्याला, 1, 2. 1, 2. 1, 2 चा प्रोडक्ट 1 मल्टिप्लाय बाय 2, 1, 2. 2 टाइम्स लिहायचा. स्क्वेअर करायचा आहे आपण. ठीक आहे. आता पहा, इथं लास्ट राहिलं आपलं. आता काय करायचं, याचा नाही याचा प्रोडक्ट करायचा. हा मधातला हाईड केला तर 1 मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे. 3 1 जा 3. हो गया. बस काय करणार आपल्याला, फक्त ऍडिशन. जस्ट ऍड. पहा किती सोपं आहे. 9, 6 6 12, 12 2 हात चला 1, 3 3 6 1 7, 8 9 10 11, 11 1 हात चला 1, हे झाले 5, आणि हा झाला 1. पहा किती सोपी झाला. म्हणजे काय इथे कॅरीची भानगड नाही पडली, काहीच नाही. म्हणजे तुम्हाला कॅरीची गरज नाही पडणार, कोणता 2 न मल्टिप्लाय नाही करायला लागणे, याचा स्क्वेअर मोठमोठ्या नंबरचा स्क्वेअरची गरज नाही आहे. इथं फर्स्ट करा, सेकंड करा, असं काही झंझट नाही. इट्स सो इझी मेथड बाय स्ट्रक्चर पॅटर्न. हे स्ट्रक्चर पॅटर्न जर तुमच्या डोक्यात ठेवलं की झालं. म्हणजे हे 3चं स्ट्रक्चर पॅटर्न असं होईल, असं बनेल. ठीक आहे. हे बघा, हा एक 1 डिजिट सोडून, ठीक आहे, असा हा. नंतर हा एक 1 डिजिट सोडून 2. अशा रीतीनं स्टेप बाय स्टेप हे स्टेप आहे. सबस्क्राईब करा आणि माझा कॉन्फिडन्स वाढवा.